बावनकुळे साहेबांचं जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहे त्यांचे आभार मानायसाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स मी घेतलेली आहे. शासनाने चांगलं काम केलं तर विरोधक म्हणून त्याच्यात उगीच विरोध करायचा ही भावना आमची नाही. चांगलं काम केलेलं आहे. जे MRT कोर्टाने जी प्रायव्हेट फॉरेस्ट जागा होती ती डेव्हलपरला दिली होती. ह्या स्कीमला रेव्हेन्यू मिनिस्टरनी बावनकुळे आपल्याला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे की दोन्ही केसमध्ये साम्य आहे. एक 193 एकर्स आणि एक 1053 एकर. साम्य काय तर गेले 50 वर्ष दोन्ही लोक केस लढत होते. दोन्हीकडे प्रायव्हेट फॉरेस्ट लागलेलं. 193 एकर्सला MRT कोर्टाने मालकाच्या बाजूने निर्णय दिला आणि 1053 एकरमध्ये पण MRT कोर्टाने मालकाच्या बाजूला निर्णय दिला. आता फरक असा आहे की 193 एकर्स जेव्हा TDR घोटाळा सिटिझन्स फोरम रस्त्यावर उतरले, आमच्यासारखे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांना एक कळून चुकलं रेव्हेन्यू मिनिस्टरांना की जर 193 एकरमध्ये एवढा तमाशा होऊ शकतो तर 1053 एकर जर खरंच डिफॉरेस्ट केलं तर काय होईल. पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आम्ही समाधानकारी आहोत आणि त्यांनी ही जागा परत फॉरेस्टला दिलेली आहे. पण मला एक प्रश्न मनात आहे की ज्या पद्धतीने रेव्हेन्यू मिनिस्टरनी 1053 एकर जमिनीचं अशा पद्धतीने केलं त्याच पद्धतीने 193 एकरचं का नाही केलं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. आता हा जो मालक आहे 1053 एकरचा तोही हायकोर्टामध्ये गेलेला आहे आणि म्हणून मुद्दामून मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. जो निष्काळजीपणा फॉरेस्टनी हायकोर्टात दाखवला तो आता दाखवता कामा नाही. नाहीतर 6 महिन्यानंतर ये रे माझ्या मागल्या असं होईल. ज्या पद्धतीने आपण आपली भूमिका मांडली पाहिजे हायकोर्टात जर फॉरेस्टनी मांडली नाही तर आत्ता जे 193 एकरमध्ये जे शासन सांगतं की हायकोर्टाचा निर्णय आम्ही काय करू तशी वेळ येऊ नये. आमचं लक्ष ह्या केसवर असणार आहे. मोडस ऑपरेंडी दोघांची सेम आहे. MRT कोर्टमध्ये जिंकायचं 50-50 वर्ष जुन्या केसा, अपील करायचं हायकोर्ट. शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडायची नाही आणि हायकोर्टाचा निकाल आला की ठाणेकरांच्या डोक्यावर तो निकाल बंधनकारक असतो. म्हणून आमचं लक्ष आहे. चांगला निकाल रेव्हेन्यू मिनिस्टरनी दिला आहे त्याचं आभार अभिनंदन. पण हायकोर्टमध्ये मालक गेलेला आहे आणि तिकडे भक्कमपणे त्यांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे. याच्यासाठी सर एका निष्काळजीपणामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की इथे जो निष्काळजीपणा दाखवला तो निष्काळजीपणा तिथे मांडतो हे लक्ष असतात. नेमका निष्काळजीपणा तुम्हाला कशाबरोबर म्हणायचं? निष्काळजीपणा हा फॉरेस्टचा आहे आणि 100% आहे. 50 वर्षानंतर केस हरलेली असताना तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये का नाही गेला याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही. मागे आम्हाला सांगण्यात आलं की 193 एकर्सच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये निकालाच्या विरोधात जाऊ, पण अजून देखील ते गेले नाहीत. आम्ही गेलेलो आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलो आहे. त्या तारखा येत्या आठवड्यात तुम्हाला आम्ही सांगू. साम्य तुम्हाला मी सांगतो. दोन्हीकडे 50 वर्ष केस लढले. दोन्हीकडे MRT कोर्टनी त्यांच्या बाजूने ऑर्डर दिल्या. एकीकडे आता दोन्हीकडे हायकोर्टात गेलेले आहेत. एक हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे, आता दुसरी हायकोर्टाची ऑर्डर आली तर आपण काय करायचं ठाणेकरांनी? मी लोकसत्तेचा आभारी आहे. जेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टरनी MRT कोर्टाचं जे ओपिनियन होतं ते मान्य केलं तेव्हा लोकसत्तेने एक फ्रंट पेज न्यूज लावली आणि लोकांना जागा केलं. पण माझ्यासारखी लोक रस्त्यावर उतरली आणि मला आठवतं आहे माझा एक शब्द त्यावेळेस होता की 1053 एकर म्हणजे हिरानंदानी इस्टेटच्या चौपट डेव्हलपमेंट होणार संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. माझ्यासारखे सिटिझन्स फोरम उतरले, खूप लोक उतरले आणि त्या प्रेशर पायी आणि तेव्हा महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं
त्या प्रेशरपायी मी ठामपणे सांगतो रेव्हेन्यू मिनिस्टरनी त्यावेळेस स्टे दिला आणि स्टे दिल्यानंतर आता त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आता ते ॲज इट इज केलं. विषय कसा आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यांची भूमिका 193 एकर्समध्ये त्यांनी स्पष्ट केली नाही आणि नुकसान ठाणेकरांचं झालं. 100 एकरवर TDR दिला हा एक भाग आहे, पण राहिलेल्या 93 एकरचं डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे 88 लाख स्क्वेअर फूट TDR लोड होणार आहे या शहरामध्ये आणि जी डेव्हलपमेंट 93 एकरची होणार आहे, काय वाट लागणार आहे. आज आपल्याकडे पाणी नाही आहे आणि सगळ्या गोष्टीची वाट लागलेली असताना एवढं झालेलं आहे. 1053 एकरचं जर असं झालं आणि यांनी मांडणी चांगली केली नाही आणि कोर्टाने जर आपल्या विरोधात निकाल गेला आणि ते गेलेले आहेत हायकोर्टात, तर तुम्ही समजून जा काय होणार. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्वरित सर्वात चांगला जर कोणी लॉयर असेल, अगदी जनक दारकासारखा, त्याला अपॉइंटमेंट इमिजिएटली केली पाहिजे. नाही, ह्याच्यावर TDR मिळू शकणार नाही. कारण काय, ज्या 193 एकरचं प्लॅनिंग होतं ना, ते खूप 10 वर्षापूर्वीपासून केलेलं. जेव्हा याच्यावर फॉरेस्टचं नाव लागलेलं तेव्हा ह्याच्यावर पार्कचं रिझर्वेशन टाकलेलं. मला वाटत नाही इकडे पार्कचं रिझर्वेशन अजूनपर्यंत त्यांनी टाकलं आहे. त्यामुळे ती जे 193 एकर केलं ते 10 वर्षाची त्यांची मेहनत होती. उलटसुलट त्याचं कसं त्याच्यातनं प्रॉफिट काढायचं आहे त्यांचं प्लॅनिंग तेव्हापासून होतं. यांचंही काहीतरी असेल ते आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. मला सांगतो, आता वन विभाग काय करू शकतं. हायकोर्टाची एकदा डायरेक्शन आल्यानंतर वन विभाग काय हायकोर्टाच्या वरती नाही. पण वन विभागाला मी अजूनही सांगतो की जर माझ्यासारखा किंवा आमचा गटनेता अभिजित पवारसारखा सुप्रीम कोर्टमध्ये गेला आहे तर वन विभागाने जायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं इथनं उठून तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही त्या केसमध्ये नाही गेला, पण ह्या केसमध्ये तरी तुम्ही हायकोर्टमध्ये प्रॉपरली लढणार आहात की नाही. त्याचं अभिनंदनच करतो की जर त्यांची भावना ही असेल तर ती ठाणेकरांच्या हिताचीच आहे. पण मग त्यांनी त्याच्यावर काय केलं. माझं तर असं स्पष्ट मत आहे की एक व्हाईट पेपर ह्या 193 एकरवर रेव्हेन्यू आणि फॉरेस्टने काढावा, म्हणजे ठाण्यातल्या नागरिकांना कळेल. दुसरं माझा स्पष्ट एक हे आहे की त्याच्यावर पार्कचं रिझर्वेशन होतं, पण आयुक्तांनी पत्र असं लिहिलं की त्याच्यावर बायोडायव्हर्सिटी पार्क करू. बायोडायव्हर्सिटी पार्क जर केली तर रस्ते वगैरे बाकी गोष्टी करता येणार नाही आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला ते चांगलं होईल. पण मग बायोडायव्हर्सिटी पार्कला TDR फक्त 112 कोटीचा मिळाला असता, पण पार्कला 2800 कोटीचा TDR मिळतो आहे. मग जर तुम्ही बायोडायव्हर्सिटी पार्कच तिथे ठेवणार असाल तर 112 कोटीचाच TDR द्या ना त्यांना, 2800 कोटीचा का देत.